आणि ठाणे परिसरामध्ये सीएनजीचा तुटवडा बघायला मिळतोय। सीएनजी पंपाबाहेर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। आरसीएफ कंपाऊंड मधील मुख्य गॅस पाईपलाईन मध्ये बिघाड झाला, त्यामुळे हा तुटवडा बघायला मिळतोय। एमजीएल पाईपलाईन नेटवर्कद्वारे होणारा गॅस पुरवठा सुद्धा थांबवण्यात आलाय। मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये हा सीएनजीचा तुटवडा आणि याचविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार सध्या आपल्या सोबत आहेत। पद्मेश, काय सध्याची परिस्थिती आहे सीएनजीच्या बाहेर? नक्कीच गौरी, आपण जर पाहिलं तर काल जवळपास संध्याकाळपासून हा जो तुटवडा आहे तो जाणवत होता। अनेक ज्या टॅक्सी असतील किंवा रिक्षा असतील त्या मोठ्या प्रमाणात जे पेट्रोल पंप आहे त्याच्या बाहेर लाईन लागल्या होत्या। जवळपास 7च्या सुमारास हा तुटवडा जाणवू लागला होता। आज देखील सकाळी आपण पाहिलं तर काही पेट्रोल पंपावरती मोठ्या प्रमाणात लाईन्स आहेत, तर काही पेट्रोल पंप सोयीत चालू आहेत। त्याचप्रमाणे आपण पाहिलं जो सीएनजीचा जो जी मेन पाईपलाईन असते त्याच्यामध्ये थोडासा तुटवडा जाणवत असल्यामुळे कुठेतरी अनेक जे रिक्षा चालक आहेत त्यांना हा नाहक त्रास सहन करायला लागतोय। आपण पाहिलं तर बोरिवली पासून ते इथे वांद्र्यापर्यंत मोठ्या प्रमाणात रिक्षा चालकांना काल रात्रीपासून ह्याचा फटका बसल्याचा पाहायला मिळतोय। पूर्व उपनगरामध्ये कुर्ला असेल किंवा सायन या माफ करा कुर्ल्याच्या पलीकडे म्हणजे भांडूप आणि या साईडला अनेक जे रिक्षा चालक आहेत त्यांच्या काल जवळपास 8 ते 9 वाजल्यापासून मोठ्या प्रमाणात लाईन्स आपल्याला पाहायला मिळत होत्या। त्यानंतर आज सकाळी आपण जेव्हा आढावा घेतला तेव्हा काही ठिकाणी हा पुरवठा सुरू झालेला आहे, पण काही ठिकाणी अद्याप जे सीएनजी पंप असतील, पेट्रोल पंप असतील ते बंद असतात आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण जेव्हा अधिकाऱ्यांशी बोललो तेव्हा त्यांचं असं म्हणणं की आम्ही लवकरात लवकर जी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे नागरिकांना कमी त्रास होईल असं देखील त्यांचं म्हणणं आहे। नक्कीच पद्मेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।